या आधी पक्षासाठी प्रायोरिटी आहे. पक्षाने जर आमचं ऐकलं, पक्षाने जर योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहे. पण पक्षाने जर आम्हाला कोल्लं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोल्ल्याशिवाय राहणार हे सांगून टाकलंय. आणि माझा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा हा उद्या मी 17 तारखेला फॉर्म जे शेवटच्या दिवशी भरण्याचा जो दिवस आहे त्या दिवशी त्या दिवशीपर्यंत त्या सगळ्या गोष्टीची वाट बघून मी या ठिकाणी कारण मी जर पक्षाच्या चिन्हाच्या विरोधात जर काही माझं पॅनल उभं करत असेल तर मला नैतिक अधिकारच नाही की मी त्या पदावरती राहू. त्यामुळं मी माझं नैतिकता ओळखतो, मला सांभाळायची माहिती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मी पक्षाचा राजीनामा देईन आणि मगच या पॅनलच्या प्रचारात उतरेल. एवढंही सगळ्या गावकऱ्यांना सांगतो. मला कल्पना हे सगळे चॅनलवाले बातमी आता तासाभरात सगळ्या जिल्ह्यात फिरवत का नाही. पण मी सुद्धा जे काही काम केलं आणि मी जे काय बोललो मला असं वाटतं की माझं काहीच चुकलेलं नाही. असता माणसाला वाटत असतं की आपण करतोय ते बरोबर करतो. पण मी अत्यंत विचारपूर्वक आणि अत्यंत काळजीपूर्वक एक एक शब्द आणि एक एक पाऊल आजपर्यंत टाकत आलो. तुम्ही आजपर्यंत टीव्हीवरती बघता, चॅनलवरती बघता, मी कधी सापडलो का यांना? माझ्या बोलण्यात मी कधी सापडलो नाही. भले भले नेते सापडले, मी कधी सापडलो नाही. त्यामुळं संयमानं राहणं काय असतं मला माहिती आहे आणि प्रामाणिकपणाने काम करणं हे मला माहिती आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. माझं राजकारण संपत नाही, तुम्ही काळजी करू नका. बाजारामध्ये चांगली वस्तू असेल तर त्याला उचलतातच लोक, नीट लक्षात घ्या. त्यामुळं आमचं राजकारण कधी संपणार नाही. त्यामुळं आजपर्यंत आपण जे काम केलं ते संघटनेचं वेळ म्हणून केलं आणि संघटनात्मक बांधणीमध्ये कार्यामध्ये आपण विशेष लक्ष दिलं, विशेष रस ठेवला आणि पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मी कुठल्याही सत्तेतल्या नेत्याला, आपल्या नेत्याला मला हे दिलं तर मी हे करीन असं कधीही म्हणलेलं नाही. तेव्हा माझी जबाबदारी ती ओळखली आणि सांगो न सांगो आणि लोकांनाही जबाबदाऱ्या सांगत आजपर्यंत पक्षाचं काम केलं. त्यामुळं आजचं हे यश आहे. कोणी म्हणत असेल की गावातले विकास, अरे विकासाला पैसे तुमच्याकडनं आले, केव्हा आले? जेव्हा तुम्हाला आमदार आम्ही केलं, तुम्हाला आमदार आम्ही केलं आणि मग आमदाराचे तुम्ही मंत्री झाले, मग इथं पैसे आले. तुम्हाला आमदारच आम्ही केलं नसतं तर हे पैसे आले असते का? हा साधा हिशोब आहे. त्यामुळे ह्या कुठल्या असल्या बाकीच्या गोष्टीला भीक घालू नका. सगळ्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. एक ना एक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. मला कल्पना आहे सगळे आता हे मीडियावाले सगळे आता माझ्यावरती तुटून पडणार. असे काही यांचे प्रश्न असणार आहेत. मलाही ते माहिती आहेत काय काय विचार. या सगळ्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. म्हणून मी आपल्या सर्व पत्रकार मंडळींना सुद्धा सांगू इच्छितो, नरोडे मला सांग मी एकदा जर उतरलो तर उतरलो, पुऱ्या तयारीनिशी उतरतो. हा आणि माझ्याकडे काय आहे काय नाही याच्यापेक्षा माझी मानसिक ताकद मोठी आहे. तेव्हा या परिसरात सगळं काँग्रेसचं प्राबल्य होतं तेव्हा सगळ्याला एकाच वेळेला अंगावर घेतलेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझी मानसिकता याचा अभ्यासच कुणी केलेला नाही. आमच्याच नेत्यांनी केलेलं नाही तर बाकीच्याला काय. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण कसा मार्ग आखायचा, काय करायचं ते पुढच्या पुढे ठरवू. आज